नमस्कार. बघा, पुणे, मुंबई किंवा नाशिक, नांदेड अशा वेगवेगळ्या दिल्ली असेल, बंगलोर असेल, वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये किंवा शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असतात. परंतु आपल्याला त्या माहिती नसल्यामुळे आपण कुठेतरी मागे राहून जातो. आता जेव्हा आपण रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतो, रिअल इस्टेट म्हणजे काय? वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या बिल्डिंग्स बांधतात किंवा विला असेल, रिसॉर्ट असेल किंवा वेगवेगळे कन्स्ट्रक्शन उभे टाकतात, तर त्या कन्स्ट्रक्शनसाठी पैसा लागतो आणि तो पैसा बिझनेसमन्स हे रेज करत असतात. ते बँकांकडून पण करतात आणि सामान्य लोकांकडून पण करतात. तो एक मार्ग म्हणजे झाला, त्याला आपण म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. आणि दुसरा हा की जे रेसिडेन्शियल म्हणजे राहण्यासाठी ज्या जागा उपलब्ध असतात शहरामध्ये किंवा कमर्शियल व्यापार करण्यासाठी ज्या जागा उपलब्ध असतात शहरामध्ये, त्या जागांमध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करता येते, ज्याला असं म्हणतात प्लॉट्स, म्हणजे प्लॉट्स परचेस करणे. फ्लॅट्स आणि प्लॉट्स हे वेगवेगळे आहेत. फ्लॅट्स म्हणजे एका अपार्टमेंटमध्ये जाऊन 1 नंबर 2 नंबर 4 नंबर अशा कुठेतरी फ्लोअरला आपण फ्लॅट्स घेत असतो. प्लॉट म्हणजे ओपन जागा घेत असतो. आता दोन्हीचाही जर आपण बघितलं, फ्लॅट्स आणि प्लॉटपेक्षा तुम्ही जर मला विचाराल की कुठलं बेहतर असतं, तर हे प्लॉट म्हणजे ओपन जागा ह्या बेहतर असतात. आणि पुणे, मुंबई, दिल्ली किंवा वेगवेगळ्या सिटीज जर तुम्ही बघाल, म्हणजे 2000मध्ये मी म्हणेन की 2000मध्ये एखाद्या जागेची जर प्राईस 1 लाख रुपये होती, तर आज 2025मध्ये म्हणजे 25 वर्षामध्ये त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू आज 25 लाख रुपये झालेली आहे. ठीक आहे. आता मी हे म्हणणार नाही की तुम्ही 2000मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होतं, कारण का 2000मध्ये आपलं इन्कमच कमी होतं, तर 1 लाख सुद्धा खूप मोठी अमाऊंट वाटायची, बरोबर. परंतु याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की आत्तासुद्धा त्याच अपॉर्च्युनिटी आहेत. आत्तासुद्धा शहरांमध्ये 1 लाख 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख जे काही आपलं बजेट आहे, त्या बजेटप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. परंतु त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला कुठल्या तरी रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या एक्सपर्टच्या मदतीनंच त्या टॅप करायला लागतील. टॅप म्हणजे पकडायला लागतील, पैसा लावायला लागेल आणि तिथून आपले पैसे 1 लाखाचे 25 लाख आले किंवा 1 लाखाचे 10 लाख आले, जे काही असतील ते कसे बनवायचे हे तुम्हाला सूत्र समजून घ्यायला लागेल. मित्र हो, आपल्याकडे जर पैसा आला आणि आपण जर तो पैसा बँक FD मध्ये टाकला, तर आपल्याला फक्त 7% रिटर्न मिळतात. 7%. आणि इथे जर तुम्ही पाहताय 1 लाखाचे 25 लाख रुपये झाले 25 वर्षामध्ये, तुम्ही असं विचार करा, 1 लाख रुपये तुम्ही जर बँक अकाउंटमध्ये टाकले असते ना, तर त्याचे 0 रिटर्न भेटले असते तुम्हाला आत्तापर्यंत. का? तर 7% ही महागाई ॲव्हरेज आपल्या देशामध्ये चालू आहे. 50 ते 20 रुपयाचं पेट्रोल मला वाटतं आज 100 रुपयावरती गेलेलं आहे, बरोबर. म्हणजे तो काय म्हणजे राजकारणाच्या दृष्टीतून बघितलं तर तुम्हाला वेगळ्या गोष्टी दिसतील, परंतु मी सांगतो गुंतवणुकीच्या ह्याच्यातून पहा, महागाई वाढत आहे. प्रत्येक गोष्टीला आपल्याला चांगले भाव हवेत, म्हणजे महागाई वाढत आहे, इन्कम वाढत आहे, बरोबर. तर बँकेमध्ये गुंतवणूक करणं, बँक FD मध्ये गुंतवणूक करणं हे कधीच चांगलं नसतं. हां, तुमच्या रिटायरमेंटच्या एजला ठीक आहे, परंतु जर तुम्ही 25, 30 किंवा 35 वर्षामध्ये असाल, तर तुम्ही इमिडिएटली पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अजून कुठल्या शहरासारख्या ठिकाणी एक किंवा 2 तरी असे प्लॉट्स घ्यायला हवेत. पण ते प्लॉट्स घेत असताना त्याचे काही नियम आहेत. हे बघा, प्लॉट्स घेत असताना थोडासा अभ्यास करा. अभ्यास असा करा की तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट येत आहेत का, गव्हर्नमेंटचे रोड्स वगैरे येत आहेत का. कारण का प्रायव्हेट रोड्स किंवा काही इन्व्हेस्टमेंट आणणं खूप डिफिकल्ट जातं, बरोबर. म्हणून जर तुमच्याकडे काही माहिती असेल की गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स किंवा रोड्स किंवा कनेक्टिव्हिटी अशी काही येत आहे किंवा कंपनीज काही येत आहेत, तर त्या भागामध्ये 1 किंवा 2 प्लॉट तुम्ही घेऊन टाकायला हवेत. पैसे EMI म्हणा किंवा बँकेचं लोन काढून म्हणा, काय करायचे ते करा, परंतु 1-2 प्लॉट तुम्ही अशा ठिकाणी घ्यायला हवेत. का?
तिथला प्रोजेक्ट आला की 100% भाव वाढत असतात 1-2 वर्षामध्येच. एखादा जर गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आला, रोड आले, 1-2 वर्षामध्ये 100 ते 150% प्रॉपर्टीचे भाव वाढतात म्हणजे वाढतात. त्याचं कारण असं आहे, गव्हर्नमेंट जेव्हा काही घेऊन येतं त्यावेळेला बिझनेसमन पण त्याच्यासोबत येतात. मग ते रिसॉर्ट ओपन करणं असेल, मॉल ओपन करणं असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी आल्या तर ते त्याच्यामुळे त्याच्या किमती खूप जास्त वाढायला लागतात. म्हणून जागा घेत असताना 2-4 गोष्टी आपल्याला पाहायच्यात. गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, हॉस्पिटल्स, कॉलेज किंवा रेसिडेन्शियल एरिया किंवा चौक असं काहीतरी असावं किंवा भविष्यामध्ये 2-4 वर्षामध्ये होणारं असावं. तर अशा ठिकाणी तुम्हाला जागा घ्यायच्यात आणि त्या जागा घेऊन होल्ड करून ठेवायच्यात. होल्ड करून ठेवणे म्हणजे विकायचं नाही आहे. ते तुम्ही भाड्यानं वगैरे देऊ शकता, तुम्हाला भाडं वगैरे मिळेल. परंतु त्याच्याने असं होईल 2-4 वर्षामध्येच तुम्ही जर समजा 10 लाख लावले तर त्या 10 लाखाचे 50 लाख, 60 लाख, 70 लाख असे इमिडिएटली होतात. आता माझ्या काही अशा बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स आहेत की ज्या मी 10-15 लाखाला घेतलेलं, आता त्याची 50-60 लाख रुपये चालू आहे किंमत, म्हणजे 2-2.5 वर्षामध्येच चालू आहे. तर हे तुमच्यासोबत पण होतं. आणि जागा आपल्याला काय काय देते बघा. ओपन प्लॉट जे असतात, जर तुमचे चांगल्या ठिकाणी जर प्लॉट असतील तर तुम्हाला खूप जास्त फायदे तिथे मिळू शकतात. आता फायदा नंबर 1 काय असतो, तुम्हाला उत्पन्न होतं. उत्पन्न कशातून होतं? भाडेमधून होतं, बरोबर. भाडं तुम्हाला भेटायला लागतं. दुसरं उत्पन्न काय होतं? प्रॉपर्टीचे भाव हे चांगले वाढतात. सो अशी अपेक्षा असते की चांगले भाव भेटतील. तिसरी गोष्ट काय याच्यामध्ये, तुमचा जो पैसा आहे तो सुद्धा सेफ आहे, बरोबर. आता बँकेमध्ये तुम्ही पैसे टाकले आणि बँक जर बुडाली तर तुम्हाला बँकेतून पैसे परत मिळत नाहीत, हा नियम आहे. परंतु तुम्ही प्लॉट घेतला तर प्लॉट काय बुडत नाही, शेवटी ते ॲसेट आहे. स्टॉक मार्केट किंवा अजून कुठल्या इन्व्हेस्टमेंट असतील इकडे पैसा बुडतो, परंतु इथे रिअल स्टेटमध्ये पैसा बुडत नाही. तर म्हणून आपल्याला म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर चांगला पैसा कमवायचे, चांगलं आयुष्य जगायचं आहे तर आपल्याला हे नक्कीच समजलं पाहिजे की पुणे, मुंबई, नाशिक, नांदेड, बँगलोर हे कुठेही असो आपापल्या शहरामध्ये तुम्हाला जिथे कुठे इन्व्हेस्टमेंट करायची तिथे रिअल स्टेटमध्ये एखादा तरी प्लॉट आपल्याकडे असायला हवा. आता अजून एक गोष्ट सांगतो का, आपल्या भारताची लोकसंख्या 144 करोडच्या जवळपास गेलेली आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये म्हणा हा आकडा 144 वरून 160 किंवा 70 करोडकडे जाऊ शकतो. आणि हे जर गेलं तर तुमची जागा जंगलामध्ये कुठे ह्याला जरी असली ना वर, म्हणजे एकदम ह्याच्या जंगलामध्ये जरी कुठे असेल त्याही जागेला तुमच्या करोडोचा भाव येईल. का? जशी जशी लोकसंख्या वाढेल तसं तसं जागेला म्हणजे आणि लोकांकडे पैसा येईल, उत्पन्न वाढेल तसं तसं लोक तो पैसा फक्त आणि फक्त जमिनीमध्येच टाकायला पुढे सरसावतील आणि टाकतील. आता बँकेचे रिटर्न्स लोकांना आवडत नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये बँका किती चालतील मला नाही माहिती, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर काही चालेल तर ते फक्त आणि फक्त जागेमध्ये गुंतवणूक करणे हेच असेल. तर हे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी काहीही करा, मेहनत करा, परंतु एक प्लॉट का होईना तुम्ही कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट करायला हवा. त्या प्लॉटचे तुम्हाला करोडो रुपयाचे रिटर्न भेटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून लोकांना 10-15% व्याजाने देऊन किंवा बँकेमध्ये 7-8% ठेवून हा एक काम करा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर थोडे बँकेत पण ठेवा, पण काही पैसा जमिनीमध्ये गुंतवणूक करा म्हणजे करा. आता शेतीच्या जमिनीमध्ये गुंतवणूक करायचं की नाही हा पण सल्ला आपल्याला हवा असेल. बघा तुमच्याकडं जर शेतीमध्ये जर तुम्ही 5-50 लाख रुपये टाकले, नवीन शेती घेतली, पण त्या शेतीतून तुम्हाला 5 लाख रुपयाचं जरी उत्पन्न निघालं तर ती शेती परवडते. पण त्या शेतीतून समजा 5 लाखाचं नाही 1-2 लाखाचं पण उत्पन्न होत नाही अशी जर परिस्थिती असेल मग ती शेती घेऊन पण काय कामाचं नाही आहे. त्यापेक्षा कुठे 50 लाखाचे किंवा 20 लाखाचे जर प्लॉट घेऊन सोडले तर ते 2-3 करोडचे होतात आणि ते 2-3 करोड घेऊन तुम्ही बँकेमध्ये पैसे टाकले तर मग आयुष्यभर तुम्हाला कुठे काम करण्याची गरजच नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक किंवा अशा प्रकारचं काही तुम्ही विचार करायला हवा. तुमच्याकडे जर 1 करोड रुपये आले समजा प्लॉट विकून, त्याच्यानंतर तुम्ही ते 1 करोड रुपये
तुम्ही बँकेत जरी टाकले 1 करोड रुपये, आता बघा कॅल्क्युलेशन कसं म्हणजे वर्कआउट करतं. तुम्ही 1 करोड रुपये समजा बँकेमध्ये टाकले प्लॉटचे आल्याच्या नंतर आणि बँक तुम्हाला 7% इंटरेस्ट देते, तर म्हणजे तुम्हाला 1 करोडवरती 7% म्हणजे किती? 7 लाख रुपये मिळतात. ते 7 लाख रुपये तुम्ही वर्षात म्हणजे 12 महिन्यात त्याला डिवाइड करा. कमी भरती 50,000 रुपये तुम्हाला दर महिना 1 करोड बनवून देतात, काहीच न काम करता. तुमच्याकडे जर समजा प्लॉट घेतला, 5 वर्षे ठेवला, 1 करोड तुम्हाला भेटले, ते 1 करोड फक्त बँकेमध्ये टाका, तुम्हाला वर्षाला 7 लाख रुपये मिळतील आणि त्या 7 लाख रुपयावरती तुम्हाला कमी भरती 50,000 रुपये महिना येईल, ज्याच्यामध्ये तुमचं खाणं पिणं राहणं लेकरांचं शिक्षण सगळं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला थोडंसं डोकं हवं आहे आणि काम करण्यासाठी थोडंसं म्हणजे लोकांची जर सोबत भेटली तर मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीने आपला पैसा वाढू शकता, बनवू शकता आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जर हा सल्ला आवडला असेल तर आजच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. माझा उद्देश आता मी जो जास्तीत जास्त म्हणतोय हाच आहे की म्हणजे बऱ्याच लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि त्यातून त्यांना फायदा झाला पाहिजे, म्हणून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर चला, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये भेटूयात एका चांगल्या विषयावरती डिस्कशन करायला. थँक्यू.